मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का, जमिनींचे कामे असेल तर नेमके तलाठ्याकडे जायचे का मंडळ अधिकाऱ्याकडे की तहसीलदार यांच्याकडे? चुकीच्या कार्यालयात गेल्यामुळे अनेक नागरिकांचा वेळ आणि पैसा वाया जातो. त्यामुळे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महसूल विभागातील तलाठी, मंडळ अधिकारी आणि तहसीलदार यांची नेमकी कामे, अधिकार आणि कोणत्या कामांसाठी कोणाकडे जायचे हे अगदी सोप्या भाषेमध्ये जाणून घेणार आहोत. म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आता आपण पाहूया महसूल विभाग म्हणजे काय. महसूल विभाग हा राज्य सरकारचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. या विभागाचे मुख्य काम म्हणजे जमिनीच्या नोंदी ठेवणे, सरकारी महसूल वसूल करणे, जमिनींशी संबंधित कागदपत्रे जतन करणे, विविध दाखले देणे, नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानाची नोंद ठेवणे आणि शासनाच्या अनेक योजना प्रत्यक्ष नागरिकांपर्यंत पोहोचवणे. गावापासून जिल्ह्यापर्यंत या विभागाची एक ठरलेली प्रशासकीय साखळी असते. गावात तलाठी, त्यांच्यावर मंडळ अधिकारी, त्यानंतर तहसीलदार, त्यानंतर उपविभागीय अधिकारी आणि पुढे जिल्हा अधिकारी अशी ही व्यवस्था असते. आता आपण पाहूया तलाठी कोण असतो. तलाठी हा महसूल विभागातील गाव पातळीवरील सर्वात महत्त्वाचा अधिकारी असतो. प्रत्येक गाव किंवा काही गावांचा मिळून एक तलाठी सज्ज असतो. गावातील जमिनींच्या सर्व नोंदी, शेतकऱ्यांची माहिती आणि महसुलांशी संबंधित दैनंदिन कामे तलाठी सांभाळतो. त्यामुळे अनेक सरकारी कामांची सुरुवात तलाठी कार्यालयातूनच होते. आता आपण पाहूया तलाठीची काय जबाबदारी असते. तलाठीची प्रमुख जबाबदारी म्हणजे जमिनींच्या नोंदी अद्ययावत ठेवणे, 7/12 उतारा, 8A फेरफार नोंद, वारस नोंद, खरेदी विक्रीनंतर नाव बदलणे, पीक पाणी नोंद, जमिनीचा वापर यासारख्या अनेक नोंदी तलाठी कार्यालयात केल्या जातात. एखाद्या व्यक्तीने जमीन विकत घेतली, वारसाला जमीन मिळाली किंवा जमिनीत कोणताही बदल झाला तर त्याची प्राथमिक नोंद तलाठी करतो. त्यानंतर पुढील प्रक्रिया सुरू होते. तलाठी विविध प्रकारचे दाखले देण्याच्या प्रक्रियेतही महत्त्वाची भूमिका बजावतो. उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला, विविध योजनांसाठी आवश्यक माहिती, शेतकऱ्यांच्या जमिनींची माहिती, पीक नुकसानीची नोंद, दुष्काळ, पूर, गारपीट किंवा इतर नैसर्गिक आपत्तींमुळे झालेल्या नुकसानाचा पंचनामा करण्यासाठी आवश्यक प्राथमिक माहिती गोळा करणे ही देखील तलाठीची जबाबदारी असते. शासनाकडून एखादी नवीन योजना सुरू झाली तर त्या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रांची पडताळणी आणि स्थानिक माहिती उपलब्ध करून देण्याचे कामही तलाठी करतो. आता आपण पाहूया मंडळ अधिकारी म्हणजे कोण. अनेकांना वाटते की मंडळ अधिकारी आणि तलाठी यांचे काम सारखेच असते, पण तसे नाहीये. मंडळ अधिकारी हा अनेक तलाठ्यांच्या कामावर देखरेख ठेवणारा वरिष्ठ अधिकारी असतो. एका मंडळात अनेक गावं आणि अनेक तलाठी असतात. त्या सर्वांच्या कामाची तपासणी, नोंदीची पडताळणी आणि योग्य अंमलबजावणी करण्याची जबाबदारी मंडळ अधिकाऱ्यावर असते. तलाठ्याने केलेल्या फेरफार नोंदीची तपासणी करून त्या मंजूर करणे किंवा आवश्यक असल्यास दुरुस्ती सुचवणे हे मंडळ अधिकाऱ्याचे महत्त्वाचे काम आहे. जमिनींच्या नोंदी योग्य आहेत की नाहीत, शासनाच्या नियमांचे पालन होत आहे का, नागरिकांच्या अर्जावर योग्य कारवाई झाली आहे का, यावरती ते जास्त लक्ष ठेवते. काही ठिकाणी महसुली तपासणी, सीमावाद किंवा नोंदीतील त्रुटी पडताळणी करण्यासाठीही मंडळ अधिकारी प्रत्यक्ष जागेवर भेट देतात. आता आपण तहसीलदार या पदाबद्दल जाणून घेऊया. तहसीलदार हा संपूर्ण तालुक्याचा महसूल प्रमुख अधिकारी असतो. तालुक्यातील सर्व तलाठी, मंडळ अधिकारी आणि महसूल कर्मचाऱ्यांच्या कामावर अंतिम प्रशासकीय नियंत्रण तहसीलदाराचे असते. महसूल वसुली, जमिनींशी संबंधित महत्त्वाचे निर्णय, विविध प्रमाणपत्रे, कायदा
आणि सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाला मदत करणे, निवडणुकीची कामे, आपत्ती व्यवस्थापन आणि शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी यामध्ये तहसीलदार महत्त्वाची भूमिका बजावतो. तहसीलदार कार्यालयातून जात प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र, विविध परवानग्या, जमिनींशी संबंधित काही विशेष मंजुरी, दंडात्मक कारवाई, महसूल अपील आणि इतर अनेक महत्त्वाची कामे केली जातात. एखाद्या गंभीर वसुली वादात किंवा तलाठी आणि मंडळ अधिकारी पातळीवर प्रश्न सुटला नाही तर पुढील निर्णयांसाठी प्रकरण तहसीलदारांकडे जाते. आता आपण एक सोपे उदाहरण पाहूया. समजा तुम्ही नवीन जमीन विकत घेतली. सर्वप्रथम खरेदीची नोंद तलाठी कार्यालयामध्ये जाऊन केली. त्यानंतर त्या नोंदीची तपासणी आणि मंजुरी मंडळ अधिकारी करतील. काही विशेष अडचण, वाद किंवा उच्चस्तरीय निर्णय आवश्यक असल्यास प्रकरण तहसीलदाराकडे जाईल. म्हणजेच या तिन्ही अधिकाऱ्यांचे काम एकमेकांशी जोडलेले असते, तरी त्यांचे अधिकार आणि जबाबदाऱ्या वेगवेगळ्या असतात. अनेक वेळा नागरिकांना योग्य माहिती नसल्यामुळे ते थेट तहसील कार्यालयामध्ये जातात. पण अनेक साधी कामे गावातील तलाठी कार्यालयातच पूर्ण होऊ शकतात. त्यामुळे कोणत्या कामासाठी कुठे जायचे हे माहीत असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यामुळे आपलाच वेळ वाचतो, अनावश्यक फेऱ्या कमी होतात आणि कामही लवकर पूर्ण होते. जर तुमचे काम 7/12 उतारा, 8A फेरफार, वारस नोंद, पीक पाणी, जमिनींच्या प्राथमिक नोंदी किंवा स्थानिक पडताळणीशी संबंधित असेल तर सर्वप्रथम तलाठी कार्यालयामध्ये जावा. जर नोंदीच्या मंजुरीचा प्रश्न असेल किंवा तलाठी पातळीवरील कामाची तपासणी आवश्यक असेल तर मंडळ अधिकारीकडे जा. आणि जर मोठा महसूल वाद, अपील, विशेष मंजुरी किंवा तालुका पातळीवरील निर्णय आवश्यक असेल तर तहसीलदार कार्यालयांशी संपर्क साधा. एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणताही अधिकारी नागरिकांचे काम विनाकारण अडवू शकत नाही. जर तुमचे काम योग्य असूनही अनावश्यक विलंब होत असेल तर तुम्ही संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्याकडे लेखी तक्रार करू शकता. तसेच शासनाच्या ऑनलाईन तक्रार पोर्टलचा वापर करून तक्रार नोंदवू शकता. अर्जाची पावती, कागदपत्रांची प्रती आणि सर्व पुरावे नेहमी स्वतःकडे जतन करून ठेवा. त्यामुळे गरज पडल्यास पुढील कारवाई करणे सोपे जाते. मला आशा आहे हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच उपयुक्त वाटला असेल. जर व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या सर्व मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि नागरिक माहिती मंच यूट्यूब चॅनलवरती नवे असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. भेटूया अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसह. जय शिवराय. धन्यवाद.